नमस्कार मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर ए टी शिंदे, विभाग प्रमुख, इंदिरा गांधी महाविद्यालय शिडको नांदेड येथे कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रहो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हर्बर्ट स्पेन्सर या दुसऱ्या प्रकरणामधील जो दुसरा उपघटक आहे तो उपघटक म्हणजे सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत हा आहे. हा उत्क्रांतीचा सिद्धांत आपण पाहणार आहोत. हर्बर्ट स्पेन्सर यांनी विपुल लेखन केलेलं आहे. ऑगस्ट कॉम्ट यांनी जे समाजशास्त्राचं स्वरूप निश्चित केलं त्या स्वरूपाला पुढे वैज्ञानिक दर्जा प्राप्त करून देण्याचं काम हर्बर्ट स्पेन्सर यांनी केलेलं आहे. समाजशास्त्रीय विकासात हर्बर्ट स्पेन्सर यांचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जे समाजशास्त्राच्या विकासाच्या अन्वयाने वेगवेगळे जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांतातील एक महत्त्वपूर्ण सिद्धांत म्हणून आपण उत्क्रांतीच्या सिद्धांताचा उल्लेख करू शकतो. तो हर्बर्ट स्पेन्सर यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत आपण आज इथे चर्चेला घेतला आहे. या लेक्चरचा तो मुख्य धागा आहे आणि म्हणून आज सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांताचा ढोबळ थोडक्यात अभ्यासाच्या सोयीसाठी आपण इथे चर्चा करणार आहोत. सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत जो हर्बर्ट स्पेन्सर यांचा आहे तो काही मुद्द्यांमध्ये आपल्याला मांडावा लागतो. प्रस्तावना हा पहिला मुद्दा, उत्क्रांतीची व्याख्या किंवा अर्थ हा दुसरा मुद्दा, उत्क्रांतीच्या सिद्धांताचे दोन आधार हर्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेले याला तिसरा पॉइंट आपल्याला सांगता येईल. उत्क्रांतीची वैशिष्ट्ये हा चौथा मुद्दा सांगता येईल. उत्क्रांतीच्या सिद्धांतावर विचारवंतांनी केलेली टीका हा मुद्दा आपल्याला स्पष्ट करावा लागेल आणि शेवटी सारांश रूपाने या सिद्धांताचं महत्त्व आणि मूल्यमापन अशा अर्थाने आपल्याला या मुद्द्यांमध्ये हा सिद्धांत अभ्यासावयाचा आहे. परीक्षेत ही सर्व मुद्दे हर्बर्ट स्पेन्सर यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत स्पष्ट करा असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला लिहिता आली पाहिजेत. तेव्हाच हा हर्बर्ट स्पेन्सर यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत परिपूर्ण होतो. म्हणजे प्रस्तावना, उत्क्रांतीचा अर्थ किंवा व्याख्या, उत्क्रांतीच्या सिद्धांताचे दोन आधार, उत्क्रांतीची वैशिष्ट्ये, उत्क्रांतीच्या सिद्धांतावरील टीका आणि उत्क्रांतीच्या सिद्धांताचं मूल्यमापन आणि महत्त्व, सारांश या अन्वयाने एकंदरीत हा सिद्धांत या भागांमध्ये आपल्याला विश्लेषित करावयाचा आहे. आणि म्हणून या लेक्चरमध्ये आपण एका या मुद्द्यावर अगदी ओझरता आढावा आपण घेणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो प्रस्तावनेच्या अनुषंगाने हर्बर्ट स्पेन्सर यांनी सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत जो मांडला तो सिद्धांत समाजशास्त्राला लाभलेला अत्यंत मोलाचा योगदान रूपी सिद्धांत आहे. या सिद्धांतामुळे हर्बर्ट स्पेन्सर हे त्यांच्या समकालीन विचारवंतांमध्ये सर्वात प्रसिद्धीला आलेले दिसून येतात. त्या विचारवंतांच्या मध्ये हर्बर्ट स्पेन्सरला समकालीन विचारवंतांमध्ये जास्त महत्त्व प्राप्त झाले कारण त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडून एक समाजाच्या उत्क्रांतीचं नवं अशा प्रकारचं ज्ञान आणि ज्याला वैज्ञानिक बैठक आहे, वैज्ञानिक पूर्वपीठिका आहे अशा प्रकारचं ज्ञान हे जगाच्या बौद्धिक विचाराच्या पटलावर ठेवलेलं होतं आणि म्हणून त्यांना समकालीन विचारवंतांमध्ये जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. जे इतर विचारवंत त्यांचे समकालीन होते ते त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे हर्बर्ट स्पेन्सरला विशिष्ट अशा प्रकारचा मान देत होते. हा जो त्यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तो उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांनी जो तिसरा महग्रंथ लिहिला, पहिल्यांदा द सोशल स्टॅटिक्स लिहिलं,
त्याच्यानंतर त्यांनी दुसरा ग्रंथ लिहिला आणि तिसरा जो फर्स्ट प्रिन्सिपल हा ग्रंथ लिहिला. या दुसरा ग्रंथ जीवशास्त्राची मूलभूत, तिसरा ग्रंथ जो लिहिला तो आहे प्रथम तत्व. या ग्रंथामध्ये त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. हा ग्रंथ साधारणतः कधी लिहिला? 1862ला. 1862 मध्ये तो ग्रंथ जगामध्ये प्रसिद्ध झाला आणि लोकांच्या, विचारवंतांच्या, बुद्धिवंतांच्या वाचनात आला. या प्रथम तत्व फर्स्ट प्रिन्सिपल या ग्रंथामध्ये त्यांनी समाजाच्या उत्क्रांतीचं तत्व किंवा उत्क्रांतीच्या अवस्था, उत्क्रांती उलगडवून दाखवण्याचा वैज्ञानिक प्रयत्न केला आणि म्हणून या ग्रंथाला समाजशास्त्री विचार विश्वात बौद्धिक विचारवंतांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्या काळात त्यांनी वृत्तपत्रातली नोकरी पण सोडून दिलेली होती. अभियंत्याची नोकरी त्याच्या पूर्वीच सोडलेली होती. पूर्णवेळ वैज्ञानिक लिखाणावर त्यांनी भर दिलेला होता. आणि म्हणून उत्क्रांतीची संकल्पना, उत्क्रांतीचा सिद्धांत, यामुळे विचारवंत म्हणून हर्बर्ट स्पेन्सरला एक वेगळं स्थान युरोप खंडात आणि बुद्धिवंतांमध्ये प्राप्त झालं. त्यांची उत्क्रांतीची संकल्पना ही त्यांच्या संपूर्ण विचाराची मध्यवर्ती संकल्पना आहे, केंद्र आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांचं एकूण पद्धतीशास्त्र हे उत्क्रांतीवादी पद्धतीशास्त्र आहे. ऑगस्ट कॉमचं प्रत्यक्षवादी पद्धतीशास्त्र आहे. दुर्खीमचं आपण पहा सामाजिक तथ्याचं पद्धतीशास्त्र आहे. विल्फ्रेड पॅरटचं तार्किक प्रयोगात्मक पद्धतीशास्त्र आहे. प्रत्येक विचारवंतांनी सामाजिक घटनांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन दिला. सामाजिक घटनांकडे, समाजाकडे पाहण्याचा उत्क्रांतीचा दृष्टिकोन हा हर्बर्ट स्पेन्सरच्या एकूण सामाजिक विचारांच्या, सर्व विचारांच्या मूळचं केंद्र आहे. तो धागा आहे, तो सेंटर पॉइंट आहे असं आपल्याला म्हणता येईल. मध्यवर्ती सूत्र आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांनी उत्क्रांतीविषयी जे विचार मांडले ते विचार प्रामुख्याने डार्विनच्या जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांतावर आधारित आहेत. डार्विनने जो जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला त्याचा प्रभाव हा हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडलेल्या समाजाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावर पाहावयास मिळतो. डार्विन यांनी ओरिजिनल स्पेसिस ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी जे विचार मांडले ते विचार हे जैविक उत्क्रांतीचे विचार आहेत. आणि म्हणून अधूनमधून जेव्हा आपण उत्क्रांतीचा सिद्धांत हर्बर्ट स्पेन्सरचा अभ्यासू तेव्हा ओरिजिनल स्पेसिसमध्ये मांडलेले विचार, तत्व हे मध्ये मध्ये आपल्याला डोकावलेले पाहावयास मिळतात. परंतु असं जरी असलं तरी सुद्धा हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत ही डार्विनच्या जीवशास्त्रातल्या जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांताची भ्रष्ट नक्कल नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नक्कल करणं, कॉपी करणं हा वेगळा मुद्दा आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांनी कॉपी केलेली नाही, नक्कल केलेली नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी जीवशास्त्रीय उत्क्रांतीची तत्व ही समाजाला लावून बघितली, त्यांचा आधार घेतला आणि त्या आधारावर जीवशास्त्रीय उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये डार्विननी मांडलेल्या तत्वांचा आधार घेऊन त्या तत्वांच्या आधारावर समाजाच्या उत्क्रांतीचे टप्पे किंवा अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला. जीवशास्त्रीय तत्वांचा आधार मात्र घेतला, परंतु जशास तसे ते घेतलेले नाहीत, म्हणून ती भ्रष्ट नक्कल ठरत नाही, हे आपण आवर्जून इथे नमूद केलं पाहिजे. एखाद्या विचारवंताने दुसऱ्या विचारवंताच्या तत्वांचं, सिद्धांताचा आधार घेऊन समाजातल्या घटनांचं अध्ययन केलं तर त्याला भ्रष्ट नक्कल म्हणता येत नाही. आजही आपण पहा, आत्महत्यांचं अध्ययन करावयाचं असेल तर सुसाईडमध्ये डार्विननी जो आत्महत्येचा सिद्धांत सांगितलेला आहे त्यामधली आत्महत्येची व्याख्या, आत्महत्येची कारणं, आत्महत्येचे प्रकार याचा आधार घेऊन आत्महत्येचं विवेचन, शास्त्रीय मांडणी जर एखाद्या विचारवंताने केली तर त्याला आपण भ्रष्ट नक्कल म्हणणार आहोत का? तर म्हणता येत नाही. आणि म्हणून डार्विनच्या जीवशास्त्रीय उत्क्रांतीच्या, जैविक उत्क्रांतीच्या तत्वांचा आधार मात्र हर्बर्ट स्पेन्सरनी जरी घेतला असला
तरी देखील त्याला आपल्याला भ्रष्ट नक्कल म्हणता येत नाही. हर्बर्ट स्पेन्सरचा समाजाविषयीचा उत्क्रांतीचा विचार आणि सिद्धांत हा स्वतंत्र विचार आहे, हे आपण मान्यच केलं पाहिजे. आणि म्हणून अशा उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला त्यांचे विचार पाहत असताना सर्वप्रथम आपण उत्क्रांतीची व्याख्या विचारात घेतली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला उत्क्रांतीचा अर्थ स्पष्ट होत नाही. विद्यार्थी मित्रो, क्रांती, उत्क्रांती, सुधारणा, प्रगती, परिवर्तन या सगळ्या बदल निदर्शक संकल्पना आहेत. समाजातील बदल, पदार्थातील बदल, वस्तुस्थितीतील बदल दाखविणाऱ्या ह्या संकल्पना आहेत. अधोगती हा सुद्धा बदलाचाच एक भाग आहे. आणि म्हणून क्रांती, उत्क्रांती, सुधारणा, प्रगती, विकास, परिवर्तन, अधोगती या बदल निदर्शक संकल्पना आहेत, हे आपण ध्यानात घ्या. या सर्व संकल्पनांमध्ये वरवर पाहता आपल्याला परिवर्तन जरी पाहावयास मिळत असलं तरी देखील यामध्ये सूक्ष्म असा कुठेतरी भेद आपल्याला पाहावयास मिळतो. ही प्रत्येक संकल्पना एक स्वतंत्र अर्थ सांगणारी आहे. आणि म्हणून क्रांती, उत्क्रांती याचा जर थोडक्यात उडावा घेतला तर आपला साध्या भाषेत अतिशय वरवर जरी सांगायचं म्हटलं सर्वसाधारणपणे, तर क्रांती म्हणजे आमूलाग्र बदल होय. अतिशय वेगाने समाज व्यवस्थेत आमूलाग्र बदल ज्यामुळे घडून येतो त्या बदलाला आपण क्रांती असं म्हणतो. पूर्ण समाज व्यवस्था उलथवून टाकणे किंवा समाजातील एखादा घटक अतिशय वेगाने पूर्णतः बदलणे याला आपण क्रांती असं म्हणतो. क्रांतीच्या परिवर्तनाचा वेग अतिशय गतिमान असतो, आमूलाग्र असतो. औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्य क्रांती, भारतातील आपण औद्योगिक क्रांती, क्रांतीचा उल्लेख या अन्वयाने आपण करतो. गतिमान बदल, संपूर्ण समाज व्यवस्था बदलून टाकणारा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर अशा ज्या मार्क्सनी कल्पना मांडलेल्या आहेत, तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर बदलवून टाकणारा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर मधला एक भाग बदलवून टाकणारा, गतीने, वेगाने, त्याला क्रांती असं म्हटलेलं आहे. उत्क्रांती मंद असते, हजारो वर्ष उत्क्रांतीला लागतात. गतिशीलतेचा वेग हा कमी असतो. आणि म्हणून उत्क्रांती ही अनेक वर्षांमध्ये चालणारी प्रक्रिया आहे. ती खंडित नाही, अखंडित आहे. उत्क्रांतीला आपण प्रक्रिया म्हणू शकतो, क्रांतीला प्रक्रिया म्हणता येणार नाही, त्याला आपल्याला क्रिया म्हणावं लागेल. क्रिया खंडित असते, प्रक्रिया अखंडित असते. म्हणून उत्क्रांती या शब्दाचा अर्थ जो हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलेला आहे तो जर आपण पाहायचा असेल तर काही मुद्दे, 3 मुद्दे साधारणतः आपल्याला अभ्यासावे लागतात. 3 अर्थाच्या अन्वयाने उत्क्रांती हा शब्द, ही संकल्पना आपल्याला परिभाषित करता येते, समजून घेता येते. त्यातला पहिला अर्थाच्या अन्वयाने जो मुद्दा येतो तो आहे कोणत्याही घटकाचे साधेपणाकडून गुंतागुंतीकडे होणारे संक्रमण म्हणजे उत्क्रांती होय. पहा, उत्क्रांतीबद्दल स्पेन्सर काय म्हणतात की समाजातील कोणत्याही घटकाचे साधेपणाकडून गुंतागुंतीकडे जे संक्रमण होते, जो प्रवास होतो, जो बदल होतो, त्याला उद्देशून उत्क्रांती असे म्हटले आहे. उत्क्रांती, दुसरा मुद्दा ते सांगतात की उत्क्रांती पदार्थाचे एकीकरण आणि गतीचे विलगीकरण आहे, जिच्याद्वारे पदार्थ हा अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे, अभिन्नत्वाकडून भिन्नत्वाकडे आणि असंबद्धाकडून ससंबद्धाकडे संक्रमित होतो. ही दुसरी व्याख्या सांगितली. उत्क्रांती पदार्थाचे एकीकरण आहे आणि गतीचे विलगीकरण आहे. आणि काय पहा, हे गती आणि एकीकरण कोणत्या अन्वयाने मांडलेलं आहे, तर ज्या माध्यमातून पदार्थ हा अनिश्चित स्वरूपातून निश्चित स्वरूपाकडे प्राप्त होण्यासाठी जात असतो. प्रारंभी अभिन्नत्व असलेला पदार्थ हा भिन्नत्वाकडे, स्वतंत्र आयडेंटिटीकडे जात असतो, असंबद्धाकडून ससंबद्धाकडे जात असतो. आणि मग अशा प्रकारची उत्क्रांती किंवा आपण प्रवास हा खरा उत्क्रांतीचा अर्थ हर्बर्ट स्पेन्सर यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरा मुद्दा हर्बर्ट स्पेन्सरचा अर्थाच्या अन्वयाने आपल्याला मांडता येतो तो असा,
उत्क्रांती म्हणजे पदार्थाचा आपल्या गतीबरोबर झालेला समन्वय होय. हा समन्वय होत असताना अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे, समानतेकडून असमानतेकडे आणि असंबद्धाकडून सहसंबद्धाकडे गतिमान होत असतो. हा समन्वय कसा आहे? 3 प्रकारचा आहे. अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे, समानतेकडून असमानतेकडे आणि असंबद्धाकडून सहसंबद्धाकडे. प्रारंभी पदार्थ हा अनिश्चित असतो, समान लक्षण असलेला असतो आणि असंबद्ध असतो. त्यात हा गतिमान बदल होतो. त्याला उत्क्रांती असं हर्बर्ट स्पेन्सर यांनी म्हटलेलं आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांनी भौतिक उत्क्रांती आणि जैविक उत्क्रांती या सिद्धांताच्या आधारावर सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते समाजाची जी उत्क्रांती आहे ती क्रमशः होते, एकानंतर दुसरा क्रम, एका अवस्थेनंतर दुसरी अवस्था, आणि समाजाला कोणत्याही याच अवस्थेमधून जावे लागते, ह्याच परिवर्तनातून जावे लागते. हे परिवर्तन समाजातील कसे झाले, हे संक्रमण कसे झाले, याचे विवेचन म्हणजेच हर्बर्ट स्पेन्सर यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत होय. हर्बर्ट स्पेन्सर यांनी या उत्क्रांतीच्या, या संक्रमणाच्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या अवस्था 5 अवस्था आहेत. पुढे त्याचा उल्लेख आपण करणारच आहोत. आणि हा उत्क्रांतीचा सिद्धांत मांडत असताना आणि या अवस्था मांडत असताना त्यांनी उत्क्रांतीच्या सिद्धांताचे 2 तत्व हे आधारभूत मांडले. ती 2 तत्व कोणते हे आपण आता पाहत आहोत. हर्बर्ट स्पेन्सर यांच्या सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांताचे 2 आधार आहेत विद्यार्थी मित्र. आणि हे 2 आधार कोणते? त्यातला पहिला आधार आहे साध्या समाज रचनेकडून गुंतागुंतीच्या समाज रचनेकडे विकसित होण्याचा सिद्धांत किंवा तत्व. हा पहिला आधार आहे. आणि दुसरा कोणता आधार आहे? अस्तित्वासाठी संघर्ष. हे दुसरं तत्व आहे. आता आपण पहिल्यांदा पहिलं तत्व समजावून घेऊ. या अन्वयाने हर्बर्ट स्पेन्सर यांनी काय म्हटलेलं आहे हे समजावून घेऊ. उत्क्रांतीचं पहिलं तत्व काय? साध्या समाज रचनेकडून गुंतागुंतीच्या समाज रचनेकडे विकसित होण्याचा सिद्धांत किंवा तत्व. हर्बर्ट स्पेन्सर यांच्या मते समाजाची उत्क्रांती ही साध्या समाज रचनेकडून गुंतागुंतीच्या समाज रचनेकडे होते. समाजात साध्या समाज रचनेकडून गुंतागुंतीच्या समाज रचनेकडे विकसित होण्याचा कल असतो, प्रवृत्ती असते. समाजाच्या उत्क्रांतीच्या पहिल्या अवस्थेतला जो प्रारंभिक समाज आहे तो अत्यंत साधा होता, सरळ होता, अभिन्न होता. नंतर तो भिन्न झाला, गुंतागुंतीचा झाला. समाजाच्या निरनिराळ्या घटकात कुठलाही पूर्वीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये फरक नव्हता. आणि म्हणून त्या काळात व्यक्ती, समूह, समुदाय, संस्था हे घटकही नव्हते. नंतर हे घटक आले. हे सर्व घटक प्रारंभीच्या अवस्थेत, समाज जो पहिल्या अवस्थेत होता, अगदी प्राकृत होता, तेव्हा हे घटक अस्तित्वात नव्हते. ते एकमेकांत मिसळलेले होते. त्यांना असं वेगळं करतायत, विलगीकरण आपण शब्द वापरला. आणि म्हणून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. प्रत्येक घटक हा दुसऱ्यासारखाच होता. एकमेकांमध्ये ते मिसळलेले होते. एवढंच नाही, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी होती. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक काम स्वतःच करावं लागत असे. प्रारंभीचा समाज थोडक्यात जर सांगायचं झालं तर साधा समाज होता. परंतु समाजाची लोकसंख्या वाढत गेली, समाजाची सामाजिक रचना बदलत गेली आणि जो साधा समाज होता त्या साध्या समाजामध्ये लोकसंख्या वाढू लागतात त्या समाजाच्या रचनेमध्ये बदल होत गेला. बदलाला सुरुवात झाली आणि प्रारंभिक समाज जो आहे तो बदलत गेला. पुढे त्याची समाजरचना बदलत गेली लोकसंख्या वाढल्याच्या कारणामुळे. आणि मग समाजात जे सजीव, साधर्म्य असलेले, सजातीयता असलेले घटक होते ते हळूहळू एकमेकांपासून वेगळे होऊ लागले आणि यातून निरनिराळ्या संस्थांचा उदय झाला. तो कसा झाला? याच पहिल्या तत्वाच्या अन्वयाने आपण याचं विश्लेषण करणार आहोत. जे पहिलं तत्व आहे तेच विश्लेषण आपण करतो आहोत. स्पेन्सरनी प्रारंभिक अवस्थेमध्ये सर्व व्यक्ती समान होते असं म्हटलेले
रक्ताची आणि कुटुंबाची त्यांच्यामध्ये समानता होती. हळूहळू ही समानता नष्ट होत गेली. व्यक्तींचं विभाजन झालं, अनेक कुटुंब अस्तित्वात आली, रक्तसंबंधित गट तयार झाली, वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या, कुटुंबांची निर्मिती झाली आणि समाजामध्ये एक प्रकारची गुंतागुंत निर्माण झाली. प्रारंभीच्या अवस्थेत व्यक्तींमध्ये भेद नव्हता, कुटुंब नव्हतं, अस्तित्वात नव्हतं, परंतु हळूहळू ह्या सगळ्यांची निर्मिती होत गेली असं म्हटलेलं आहे स्पेन्सरने. प्रारंभीच्या अवस्थेतल्या समाजाच्या पहिल्या टप्प्यात जात आणि वर्ग अस्तित्वात नव्हते, परंतु गुंतागुंतीचा समाज जेव्हा बनत गेला, लोकसंख्या जशी जशी वाढत गेली हळूहळू तसतशा जाती निर्माण झाल्या, विविध जाती, उपजाती, पोटजाती निर्माण झाल्या, अनेक वर्ग निर्माण झाले आणि तुलनेने प्रारंभिक अवस्थेपेक्षा समाज अधिक अधिक गुंतागुंत बनत गेला. जसजशा अवस्था पुढे जातील तसतसा समाज अधिक अधिक गुंतागुंतीचा होत गेलेला आहे. म्हणजे सामान्याकडून गुंतागुंतीकडे विकसित होण्याचा हा सिद्धांत आहे, हे तत्व आहे. प्रारंभीच्या समाजामध्ये शासकही नव्हते आणि शासितही नव्हते, परंतु हळूहळू शासक वर्ग निर्माण झाला, शासित वर्ग निर्माण झाला. समाजामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे काही राजे झाले, काही प्रजा झाली, राजा प्रजेवर राज्य करू लागला आणि अशा प्रकारे राज्यसंस्थेचा उदय झाला. प्रारंभिक अवस्थेत राज्यसंस्था अस्तित्वात नव्हती, पण नंतर असं लोकसंख्या वाढल्यामुळे समाज रचना बदलली आणि असे वर्ग प्रजा आणि राजा, शासक आणि शासित असे निर्माण झाले आणि समाज गुंतागुंतीचा बनला. अगदी समाजाच्या प्रारंभिक अवस्थेत विवाह देखील नव्हता, विवाह संस्था अस्तित्वात नव्हती. एक प्रकारचा समाजामध्ये लैंगिक साम्यवाद होता. प्लेटोनी जो लैंगिक साम्यवाद सांगितला तशा प्रकारचा लैंगिक साम्यवाद होता. प्रारंभीच्या अवस्थेमध्ये सामाजिक संबंध अस्तित्वात नव्हते. अत्यंत साधे आणि मर्यादित स्वरूपाचे सामाजिक संबंध नंतर हळूहळू विकसित होत गेले. पुन्हा पुढच्या टप्प्यात त्यांच्यामध्ये गुंतागुंत वाढत गेली. विवाहाच्या बाबतीत हळूहळू विवाह संस्था निर्माण झाली, बहुपती विवाह, बहुपत्नी विवाह निर्माण झाले आणि आज आपण एकविवाहापर्यंत विवाह संस्थेची उत्क्रांती झालेली पाहायला आपल्याला मिळते. म्हणजे प्रारंभी विवाह संस्था नव्हती, नंतर अस्तित्वात आली. त्याशिवाय प्रारंभीचा समाज जो साधा होता त्या समाजामध्ये श्रमविभाजन झालेले नव्हते, विशेषीकरण होण्याचा प्रश्नच नव्हता. नंतरच्या काळात समाजामध्ये श्रमविभाजन झाले. पहिल्या अवस्थेत सर्व कोणतंही काम एकच व्यक्ती करत असे, व्यक्तीला सर्व कामं येत होती, कारण श्रमविभाजन नव्हतं, कामाचं फार विभाजन नव्हतं. नंतरच्या काळात मात्र श्रमविभाजन झालं, व्यक्तीच्या वाट्याला संपूर्ण कामं नाही, विशिष्ट काम येऊ लागलं आणि कामाचे विशेषीकरण झाले. अशा पद्धतीने समाज हा गुंतागुंतीचा बनत गेला. प्रारंभीच्या अवस्थेतल्या समाजाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मालमत्ता ही संकल्पना नव्हती. नंतर मात्र खाजगी मालमत्ता ही संकल्पनेचा उदय झाला. मार्क्सनी सांगितलं, जेव्हा खाजगी मालमत्तेचा उदय झाला तेव्हा समाजामध्ये दोन वर्ग पडले आणि वर्गसंघर्षाला सुरुवात झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथं हर्बर्ट स्पेन्सर असं सांगतात की समाजाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये समाज साधा होता आणि कुठल्याही प्रकारची मालमत्तेची संकल्पना अस्तित्वात आलेली नव्हती. जशी जशी मालमत्तेची संकल्पना आकार घेत गेली, माझी मालमत्ता, तुझी मालमत्ता अशा संकल्पना आल्या, असा भेद आला, खाजगी मालमत्ता ही संकल्पना आली, त्यावेळेस समाजरचना ही गुंतागुंतीची बनत गेली. प्रारंभिक अवस्थेत एकच धर्म आणि एकच संस्कृती होती. नंतर समाजाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अनेक धर्म, अनेक संस्कृती निर्माण झाल्या. एकंदरीत सारांश रूपाने आपल्याला या तत्वाच्या अनुषंगाने सांगता येतं की प्रारंभिक अवस्थेतला समाज लोकसंख्या वाढल्यामुळे हळूहळू गुंतागुंतीचा बनत गेला. समाजाची रचना बदलली, समाजात विभेदनाला सुरुवात झाली आणि समाजात जे एकसंघ घटक होते ते घटक वेगवेगळे होऊ लागले. प्रारंभी विवाह, कुटुंब, सामाजिक संबंध, धर्म, संस्कृती, खाजगी मालमत्ता या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या. हळूहळू त्या निर्माण झाल्या आणि समाज गुंतागुंतीचा बनत गेला. अभिन्नत्वाकडून भिन्न भिन्न अशा प्रकारच्या संस्था, भिन्न भिन्न घटक निर्माण होऊन विभेदनाला प्रारंभ झाला. हे विभेदन वाढत गेलं आणि अशा पद्धतीने समाजामध्ये साध्या समाजाकडून गुंतागुंतीच्या समाजाकडे हा समाज जाण्याचं तत्व
हेच स्पेन्सरच्या उत्क्रांतीचं पहिलं तत्व आपल्याला इथे स्पष्ट करता येतं. हर्बर्ट स्पेन्सर यांनी सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांताचा आधार म्हणून दुसरं तत्व सांगितलं, ते आहे अस्तित्वासाठी संघर्षाचा सिद्धांत. हर्बर्ट स्पेन्सर असं म्हणतो की सामाजिक उत्क्रांतीचा हा दुसरा आधार आहे. प्राणीशास्त्रातील जीवन संघर्षाचा जो नियम आहे तोच नियम हर्बर्ट स्पेन्सरच्या मते समाजालाही लागू पडतो. इथे ते काय म्हणतात की प्राणीशास्त्रामध्ये जो प्राण्यांच्या जीवनाविषयीचा संघर्ष आहे, जो नियम आहे, जे तत्व आहे, ते समाजाला इथे लागू पडतं. कसं? प्राणी जिवंत राहण्यासाठी सतत संघर्ष करतात, पर्यावरणाशी संघर्ष करतात, परिस्थितीशी संघर्ष करतात, इतर जीवांशी संघर्ष करतात आणि एकतर संघर्ष करून त्याच्याशी आपल्याला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. प्राण्यांच्या या जिवंत राहण्याच्या संघर्षाच्या तत्वालाच मत्स्यनीती असं देखील आपल्याला म्हणता येतं. काय आहे ही मत्स्यनीती? मत्स्यनीतीनुसार जर आपण विचार केला तर मोठा मासा लहान माशाला गिळतो, हा मत्स्यनीतीचा नियम आहे आणि हा सर्वश्रुत आहे. आपल्याला अस्तित्व टिकवायचं असेल तर मोठा मासा लहान माशाला गिळत असतो. संस्कृत मधल्या ह्या वचनाप्रमाणे काय आहे त्याचा अर्थ? एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो, हाच निसर्गाचा नियम आहे. अन्न साखळी आपण पहा, त्याच्यामध्ये हेच तत्व आपल्याला दिसतं. आणि हाच जो एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो, मत्स्यनीती, जीवन संघर्षाचा नियम, हा समाजाच्या जीवनालाही लागू पडतो, असा आग्रह या ठिकाणी हर्बर्ट स्पेन्सर यांनी धरलेला आहे. ज्याप्रमाणे संघर्षामुळे प्राण्यांचा विकास होतो, त्याचप्रमाणे संघर्षामुळे समाजाचाही विकास होतो, असं हर्बर्ट स्पेन्सर यांनी म्हटलेलं आहे. समाजाची उत्क्रांती ही भौतिक उत्क्रांतीप्रमाणेच होते. प्राण्याच्या जीवन संघर्षाचा नियम हा समाजाला लागू होतो. भौतिक उत्क्रांतीमध्ये जसे पदार्थ आणि गतीमध्ये संतुलन कायम राहते, तसेच समाजाच्या घटकांमध्ये आणि त्याच्या गतीमध्ये संतुलन कायम राहते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. नीट लक्षात घ्या, जैविक उत्क्रांतीची ही तत्व आहेत ती समाजाला त्यांनी लावलेली आहेत हर्बर्ट स्पेन्सर यांनी, आणि त्यामुळे समाजामध्ये अशा पद्धतीने हा जीवन संघर्षाचा नियम आपल्याला सांगता येतो. पुढे जाऊन या जीवन संघर्षाचं विश्लेषण करताना आपल्याला सांगता येते की समाज विकासासाठी सतत संघर्ष करीत असतो. हा संघर्ष म्हणजे समाजातील युद्ध होय. युद्ध हे समानतेच्या प्रक्रियेचं मूर्त रूप आहे, असं हर्बर्ट स्पेन्सर यांनी म्हटलेलं आहे. यावर डिबेट होऊ शकतं. युद्धामुळे समाजात सभ्यतेचा आणि सुधारणेचा विकास होतो, अशा प्रकारचा एक वेगळा विचार हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलेला आहे. हर्बर्ट स्पेन्सर काय म्हणतात? समाजात निर्माण होणाऱ्या संघर्षाचे साधारणतः 2 कारणं आहेत. त्याच्या पाठीमागे 2 प्रकारच्या भीती आहेत. व्यक्तीला 2 प्रकारच्या भीती वाटतात. त्या कोणत्या? जिवंत व्यक्तीविषयीची भीती आणि मृत व्यक्तीविषयीची भीती. ही 2 कारणं ही संघर्षाची कारणं आहेत समाजातल्या. आणि जिवंत व मृत व्यक्तींची भीती जर दूर करायची असेल तर समाजामध्ये 2 प्रकारच्या नियंत्रणांची उत्पत्ती झाली, 2 प्रकारचे नियंत्रण जन्माला आले, असं हर्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेलं आहे. ते 2 नियंत्रण कोणते? राजकीय नियंत्रण आणि धार्मिक नियंत्रण, हे ते 2 नियंत्रण होत. याच कारणामुळे समाजामध्ये 2 संस्थांचा विकास झाला, असं हर्बर्ट स्पेन्सरनी म्हटलेलं आहे. त्या संस्था म्हणजे राज्यसंस्था आणि धर्मसंस्था. त्या संस्था म्हणजे सरकार आणि ईश्वर. राज्यसंस्थेमध्ये सरकार, धर्मसंस्थेमध्ये ईश्वर. अशा प्रकारची भीती घालवण्यासाठी. कोणती भीती? जिवंत व्यक्तीविषयीची भीती, मृत व्यक्तीविषयीची भीती. सरकारची व्याख्या करण्यासाठी आणि या संस्थेचं संचलन करण्यासाठी शासक वर्ग निर्माण झाला. ईश्वर आणि धर्मसंस्थेची व्याख्या करण्यासाठी पुरोहित वर्ग निर्माण झाला. आणि या दोन्हीमुळे समाजामध्ये एक प्रकारची या संघर्षामधून संपूर्ण समाजामध्ये अव्यवस्था निर्माण झाली आणि यातून पुढे 2 समाजांचा उदय झाला. सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज
अशा पद्धतीचा विचार एकंदरीत हर्बर्ट स्पेन्सरनी या सिद्धांतात मांडलेला आहे, दुसऱ्या तत्वात मांडलेला आहे. पहा, कुठून? जिवंत व्यक्तीविषयीची भीती, मृत व्यक्तीविषयीची भीती. जिवंत व्यक्तीविषयीच्या भीतीला घालवण्यासाठी राजकीय नियंत्रण. राजकीय नियंत्रणातला कोणती संस्था? सरकार किंवा राज्य संस्था. राज्य संस्थेचा अर्थ आणि व्याख्या करून विकास करण्यासाठी, प्रशासन चालवण्यासाठी शासक वर्ग निर्माण झाला आणि त्यातून सैनिकी समाजाची निर्मिती झाली. असा दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला तो असा आहे की मृत व्यक्तीविषयीची भीती घालवणे आवश्यक होतं. मृत व्यक्तीविषयीची भीती घालवण्यासाठी धार्मिक नियंत्रण निर्माण झालं. धार्मिक नियंत्रणाच्या अनुषंगाने ईश्वर ही संकल्पना आणि धर्म ही संस्था विकसित झाली. तिचं संचलन करण्यासाठी, त्याचा व्याख्या करण्यासाठी पुरोहित वर्ग जन्माला आला, त्याची निर्मिती झाली. आणि अशा पद्धतीने जीवन संघर्षाचा तत्वाच्या आधारे हळूहळू समाजामध्ये उत्क्रांतीचे तत्व निर्माण झाली आणि समाजाची उत्क्रांती झाली, असं हर्बर्ट स्पेन्सर यांनी म्हटलेलं आहे. आता हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचे काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणे आपल्याला स्पष्ट करता येतात. साधारणतः ही 5 लक्षणे आहेत. त्यातलं पहिलं लक्षण आहे सजातीयतेची अस्थिरता. हर्बर्ट स्पेन्सर असं म्हणतात की समाजामध्ये दीर्घकाळ सजातीयता राहत नाही. स्थिर स्वरूपाची सजातीयता समाजामध्ये असत नाही. कायम स्वरूपात समाजामध्ये समानता राहत नाही. एकजिन्सीपणा राहत नाही, त्यामध्ये परिवर्तन होतं. हे तत्व नीट लक्षात आपण घेतलं पाहिजे. याला उत्क्रांतीचं तत्व सुद्धा म्हणता येतात, तत्वे सुद्धा म्हणता येतात. आणि म्हणून सजातीयतेची अस्थिरता हे सामाजिक उत्क्रांतीचं मुख्य तत्व असल्याचं प्रतिपादन हर्बर्ट स्पेन्सर यांनी केलेलं आहे. समाजातील जी सजातीयता आहे, म्हणजे जो एकजीवपणा आहे, तो फार काळ स्थिर राहत नाही. त्यामध्ये बदल घडून येतो, त्यामध्ये परिवर्तन होतं, तो परिवर्तनशील असतो. आणि म्हणून ही सजातीयता बदलते आणि त्याचं रूपांतर हे विजातीयतेमध्ये होतं. सजातीयता कशात परिवर्तित होते? विजातीयतेमध्ये, विविधतेमध्ये, वेगळेपणामध्ये, भिन्नत्वामध्ये, अनेकत्वामध्ये ही परिवर्तित होते. आणि म्हणून अभिन्नत्वाकडून भिन्नत्वाकडे, अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे ही जी तत्व सांगितली ती इथे आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक उत्क्रांतीमुळे समाजामध्ये जी पूर्वीची समानता होती ती बदलते, जी सजातीयता होती ती बदलते आणि त्याचं रूपांतर हे असमानतेत म्हणजे भिन्नतेत होतं आणि सजातीयतेचं रूपांतर विजातीयतेत होतं. हेच सामाजिक उत्क्रांतीचं पहिलं तत्व किंवा पहिलं वैशिष्ट्य हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला स्पष्ट करता येतं हर्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेलं, ते म्हणजे भूमितीय पद्धतीने वाढ. याचं विश्लेषण पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल की समाजातील समानता ही कायम टिकत नाही. समाजात जेव्हा विभेदीकरणाला प्रारंभ होतो, या विभेदीकरणाचं स्वरूप हे भूमितीय स्वरूपाचं असतं. हे विभेदीकरण भूमितीय पद्धतीने होतं. आता गणितीय पद्धती आणि भूमितीय पद्धती अशा 2 पद्धती आहेत. आपण जर लोकसंख्येच्या वाढीचा सिद्धांत बघितला माल्थसचा, तर तिथेही त्यांनी भूमितीय आणि गणितीय पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. अन्नधान्याचं वाढ ही गणितीय पद्धतीने होते असं त्यांनी म्हटलंय आणि लोकसंख्येची वाढ ही भूमितीय पद्धतीने होते असं म्हटलंय. लोकसंख्येची वाढ भूमितीय पद्धतीने होत असल्यामुळे समाजातील विभेदीकरण हे सुद्धा भूमितीय पद्धतीने होतं असं हर्बर्ट स्पेन्सरने म्हटलेलं आपल्याला पाहावं लागतं. समाजात समानता जर कायम टिकत नसेल, बदल होत असेल, भिन्नता निर्माण होत असेल, विभेदन होत असेल, तर ह्या विभेदनाला प्रारंभ झाल्यानंतर ते विभेदन भूमितीय गतीने वाढतं. उदाहरणार्थ आपण आधी गणितीय पद्धत समजून घेऊ. 1 2 3 4 5 अशा पद्धतीने जी वाढ होते त्याला गणितीय पद्धती म्हणू थोडक्यात अगदी. आणि भूमितीय पद्धतीने म्हणजे 1 2 4 8 16 32 64 अशा पद्धतीने होणारी वाढ याला भूमितीय पद्धतीने म्हटले. पहा किती विभेदनाची गती जास्त आहे. मग समाजात एकाच वेळी एकीकरणाची ही प्रक्रिया एका बाजूला चालू असते आणि दुसरी विभेदीकरणाची सुद्धा प्रक्रिया चालू असते. एकीकरणाची आणि विभेदीकरणाची गती सारखीच असते, त्यांच्यामध्ये संतुलन असतं. त्यामुळे समाजातील विरोधी शक्ती
आणि समाजाचे एकीकरण करणाऱ्या शक्ती यांच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन हे कायम टिकतं, म्हणून समाज हा स्थिर असतो, समाजाचं आरोग्य चांगलं राहतं. अन्यथा समाजाची घडी विस्कळीत व्हायला वेळ लागला नसता. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत जरी विभेदन होत असलं तरी देखील विभेदन आणि त्याची गती, एकीकरणाची गती ही कायम संतुलित पद्धतीने पुढे सरकताना दिसते, असं स्पष्टीकरण हर्बर्ट स्पेन्सर यांनी दिलेले आहे. समाजाचे संघटन आणि समाजाचे विघटन या दोन्हीमध्ये समाजाच्या उत्क्रांतीत कायम समतोल राहतो. तथापि आपल्याला थोडक्यात म्हणता येतं, समाजातील सजातीयता नष्ट होत जाते आणि विभेदीकरणात वाढ होते. हे विभेदीकरण थोडक्यात भूमितीय पद्धतीने वाढते. सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांताचे हे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भूमितीय पद्धतीने वाढ, हे आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येते. तिसरे वैशिष्ट्य सांगता येते एकीकरण, ज्याचा उल्लेख दुसऱ्या तत्वात आलेला आहे. समाजातील जी सजातीयता आहे किंवा समानता आहे जी नष्ट होते तेव्हा समाजात विभेदीकरण होते, हे आपण ज्ञात आहे, मागच्या मुद्द्यात आपण लक्षात घेतलं. परंतु अशा रीतीने जे विभेदन होतं हे अनेक समूहातील विभेदीकरण झाल्यानंतर हे समूह विभेदीकृत समूह बनतात. समान लक्षणांच्या आधारावर यांचं विभेदन होतं आणि समान लक्षणाच्या आधारावर या समूहाचे घटक एकत्र येतात, म्हणजे त्या समूहाचं एकत्रीकरण होतं, पण दुसऱ्या समूहापासून तो विभेदित होतो. यालाच त्यांनी एकीकरण असं म्हटलेलं आहे. म्हणजे समाजाच्या प्रारंभी एकही संस्था नव्हती, त्यातून संस्था अस्तित्वात आली, संस्थेतून दुसऱ्या संस्था निर्माण झाल्या, दुसऱ्या संस्थेतून तिसऱ्या संस्था निर्माण झाल्या, तिसऱ्या चौथ्या पाचव्या अशा प्रकारचे समाजाचे घटक जेव्हा विभाजित होत गेले तेव्हा पहिल्या घटकाचं हे विशिष्ट समान लक्षणाच्या आधारावर एकीकरण झालं आणि तो दुसऱ्या घटकापासून पृथक झाला. लक्षात येते? आणि म्हणून एकीकरण झालं. दुसरीकडे समाजाच्या घटकांमध्ये विभेदन झालं, पण जे घटक आले त्या प्रत्येक घटकाचं एकीकरण समान लक्षणांच्या आधारावर झालं. समाजाचा घटक समूह, कुटुंब याला समाजाचा घटक असं म्हटलेलं आहे. व्यक्तीला सुद्धा समाजाचा घटक म्हटलेलं आहे स्पेन्सरनी. आणि म्हणून हे गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पुढचा चौथा मुद्दा आपल्याला वैशिष्ट्याच्या अनुषंगाने सांगता येतो, तो आहे एकीकरणात झालेल्या समूहात संतुलन. एकीकरण झालेल्या समूहात संतुलन. समाजात निरनिराळी जी वैशिष्ट्ये आपल्याला असलेली पाहावयास मिळतात, एकीकरण झालेली जी समूह अनेक समूह पाहावयास मिळतात, ज्या संघटना निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात, या अनेक संस्था निर्माण झालेल्या पाहावयास मिळतात. हे समूह, संघटना आणि संस्था या निरनिराळ्या वैशिष्ट्यकृत अशा प्रकारच्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्यांचे वैशिष्ट्य ही एकमेकांपासून भिन्न भिन्न असलेली दिसतात. समाजात जितके समूह आणि संस्था असतात त्या सर्व समूह आणि संस्थांची कार्य एकमेकांना पूरक आहेत, म्हणून समाजामध्ये संतुलन आहे. निश्चितपणे त्यांची रचना स्वतंत्र आहे, समान गुणलक्षणांच्या आधारावर त्यांचं विभेदीकरण झालेलं आहे, त्यांच्यात अंतर दाखवता येतं, परंतु यांची कार्य मात्र एकमेकांशी पूरक संबद्ध पद्धतीने जोडल्या गेलेली आहेत. स्वतंत्र आहेत पण त्यांच्यात साधल्या गेलेली सामाजिक कार्यांची पूरकता आपल्याला इथे पाहावयास मिळते. आणि अशा प्रकारचे एकमेकाशी पूरक, एकमेकावर आधारित, एकमेकांवर अवलंबित असलेल्या या कार्यामुळे, ह्या संस्थांच्या अंतर्गत अशा प्रकारच्या कार्यांमुळेच समाजामध्ये संतुलन टिकून राहतं. म्हणजे एकीकरण झालेल्या समूहामध्ये संतुलन निर्माण होतं. हे आपण नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे. अशी दुहेरी, एकीकडे एकीकरण, दुसरीकडे संतुलन, हे पॅरलल समाजाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचं विवेचन हर्बर्ट स्पेन्सर यांनी या सिद्धांताच्या वैशिष्ट्यांच्या अन्वयाने केलेलं तिसऱ्या आणि चौथ्या मुद्द्यामध्ये आपल्याला निदर्शनास येतं. ज्या समूहाचे विभेदीकरण झालेले आहे परंतु त्याच्यात काही समान लक्षणे आहेत, म्हणून पुन्हा हे समूह एकत्र येतात. त्याप्रमाणे समूहाचे विभेदीकरण होते, तसेच समानतेच्या आधारावर त्यांचे एकीकरण होते आणि एकीकरण झालेल्या समूह अनेक समूहांमध्ये एक प्रकारचं कार्याच्या दृष्टीने असलेल्या परस्पर पूरकतेमुळे संतुलन राखले जाते. अशा प्रकारे उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये
अशी विभेदीकरण, एकीकरण आणि संतुलन अशी अखंड चालणारी ही प्रक्रिया आपल्याला पाहावयास मिळते. सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांताचं 5वं लक्षण हे जे सांगितलेलं आहे ते आहे विकासाची निश्चित दिशा आणि क्रम हे आहे. हर्बर्ट स्पेन्सरच्या मते उत्क्रांतीचा जो क्रम आहे तो उत्क्रांतीचा क्रम हा निश्चित असतो. उत्क्रांतीची दिशा निश्चित असते आणि म्हणून त्यांनी उत्क्रांतीची 2 पद्धतीने विवेचन केलेले आहे. प्रारंभीच्या काळात त्यांनी उत्क्रांती निश्चित दिशेने जाते असं म्हटलेलं आहे, क्रम निश्चित असतो असं म्हटलेलं आहे. एकरेषीय उत्क्रांतीचा प्रकार पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट केला. नंतर त्यांनी उत्क्रांतीचा बहुरेषीय प्रकार सांगितला. 2 प्रकार उत्क्रांतीचे त्यांनी सांगितले आहेत. सामाजिक उत्क्रांतीचे हे 2 प्रकार सांगितले. कोणते? एकरेषीय उत्क्रांती आणि बहुरेषीय उत्क्रांती. हे स्वतंत्र मुद्दा पण आपण विद्यार्थी मित्र याचा करू शकता किंवा हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलेले उत्क्रांतीचे 2 प्रकार असाही मुद्दा आपल्याला करता येतो. इथे आपण पाहतो आहोत हर्बर्ट स्पेन्सरनी म्हटलं की समाजाच्या विकासाचा क्रम निश्चित असतो, दिशा निश्चित असते. समाजाला निरनिराळ्या अवस्थेतून जावेच लागते. प्रत्येक समाजाला या टप्प्यांमधून जावे लागते. हे टप्पे, ह्या अवस्था कोणत्या त्यांनी सांगितल्या? 5 अवस्था सांगितल्या. हाही मुद्दा स्वतंत्र करू शकता आपण वैशिष्ट्या दृष्टीने. हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितल्या समाजाच्या विकासाच्या 5 अवस्था, मुद्दा झाला. हर्बर्ट स्पेन्सर यांनी सांगितलेले सामाजिक उत्क्रांतीचे 2 प्रकार, एकरेषीय उत्क्रांती, बहुरेषीय उत्क्रांती. त्यात विश्लेषित करू शकता आपण. अवस्थांमध्ये आपण खाद्य संकलन अवस्था, शिकारी अवस्था, पशुपालन अवस्था, शेती अवस्था आणि औद्योगिक अवस्था या समाजाच्या विकासाच्या 5 अवस्था आपण मांडू शकता. आणि समाजाला याच अवस्थांमधून जावे लागते. प्रारंभी समाज खाद्य संकलन अवस्थेत असतो, नंतर तो शिकारी अवस्थेत जातो. पुढचा टप्पा विकासाचा पशुपालन अवस्था आहे. समाज उत्क्रांत होत जातो आणि शेती अवस्थेत जातो आणि शेवटी समाज हा 5व्या अवस्थे म्हणजे औद्योगिक अवस्थेत येतो. अशा प्रकारे समाजाचा विकास क्रमशः होतो. ही विकासाची दिशा निश्चित असते असा सिद्धांताच्या अनुषंगाने मांडलेला 5वा वैशिष्ट्याचा मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो. सर्व समाजाची व्युत्पत्ती ही खाद्य संकलन अवस्थेतून झालेली आहे आणि हे सर्व समाज आधुनिक अवस्था म्हणजेच औद्योगिक अवस्थेत आलेले आहेत. अशा प्रकारचा समाजाला या टप्प्यांमधून जावं लागतं असा आग्रहपूर्वक दिशा स्पष्ट करणारा हा मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खाद्य संकलन ते औद्योगिक अवस्थेपर्यंत विशिष्ट क्रमाने समाजाला निरनिराळ्या अवस्थेमधून जावे लागते. तसाच विकास समाजाचा होतो असं उत्क्रांतीचं हे 5वं वैशिष्ट्य सांगताना हर्बर्ट स्पेन्सरचा हा मुद्दा स्पष्ट करता येतो. विद्यार्थी मित्रहो, या हर्बर्ट स्पेन्सरच्या सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांतावर अनेक विचारवंतांनी टीका केली आणि म्हणून या सिद्धांतावरील टीका देखील आपल्याला हा सिद्धांत पाहताना अभ्यासणे आवश्यक आहे. त्याशिवाय या सिद्धांताचा पूर्ण अभ्यास आपला होणार नाही. टीकाकारांनी काय म्हटलं? पहिली टीका सांगता येते आपल्याला. टीकाकारांच्या मते काय आहे? समाजाचा जो विशिष्ट क्रम हर्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेला आहे, विशिष्ट क्रमाने समाजाचा विकास झाला असं जे म्हटलेलं आहे आणि प्रत्येक समाजाला याच अवस्थांमधून जावं लागतं असं जे म्हटलेलं आहे, तो क्रम हा योग्य वाटत नाही. कारण शिकारी अवस्थेतून माणूस डायरेक्ट शेती अवस्थेत आलेला आहे. खाद्य संकलन अवस्थेतून हा शेती अवस्थेत आलेला आहे आणि म्हणून टीकाकारांचं असं मत आहे की विकासाची दिशा ही निश्चित नसते. कारण मनुष्य सजीव घटक आहे, मनुष्य काही यंत्र नाही. याप्रमाणे विशिष्ट अवस्थेतून विशिष्ट अवस्थेत असा अनिवार्य जो विकासाचा क्रम सांगितलेला आहे, हे तत्व नैसर्गिक शास्त्रात किंवा यांत्रिक शास्त्रामध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं, परंतु समाजाला हे तत्व लागू होत नाही आणि म्हणून टीकाकारांनी या सिद्धांतावर टीका अशा पद्धतीने केलेली दिसते. दुसरी टीका आपल्याला सांगता येते, समाजाच्या विकासाचा क्रम अवस्था ही कधीच सारख्या आढळत नाही. कारण समाजामध्ये सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक, नैतिकदृष्ट्या प्रत्येक समाजामध्ये विविधता असते, भिन्नता असते. एक समुदाय या दृष्टीने दुसऱ्या समुदायापेक्षा वेगळा असतो. म्हणून स्पेन्सरने जे समाजाची विकासाची दिशा सांगितलेली आहे, निश्चित असल्याचं म्हटलेलं आहे, हा विचार या अन्वयाने असंयुक्तिक वाटतो. तो संयुक्तिक वाटत नाही अशी टीकाकारांनी दुसरी टीका करताना आपल्याला केलेली पाहावयास मिळते. टीकाकारांनी तिसरी सुद्धा टीका केली आहे, ती तिसरी टीका आपल्याला सांगता येते. तिसरा मुद्दा त्याचा करता येतो. प्राणीशास्त्रामध्ये जो जीवन संघर्षाचा नियम सांगितलेला आहे, तो जीवन संघर्षाचा नियम समाजाला जो स्पेन्सरने लागू केलेला आहे,
तो जशाला तसा लागू पडत नाही असं टीकाकारांनी म्हटलं. त्याचं कारण सांगताना त्यांनी काय म्हटलं की मानव समाजात ज्याप्रमाणे स्पर्धा आणि संघर्ष असतो, स्पर्धा आणि संघर्षाचं मानव समाजामध्ये जे अस्तित्व असतं, तशा पद्धतीने मानवी समाजामध्ये स्नेह असतो, त्यागवृत्ती असते, सहकार्य असतं, सहानुभूती असते. आणि म्हणून केवळ सामाजिक प्रक्रियांमधली स्पर्धा आणि संघर्षच हा समाजामध्ये अस्तित्वात असत नाही, तर इतर संघटनकारी प्रक्रिया सुद्धा समाजामध्ये अस्तित्वात असतात. आणि म्हणून मानव जगण्यासाठी जर असमर्थ झाला तर केवळ संघर्ष करतो असं नसून, समाजातले जे दुर्बल घटक आहेत, जे काही निर्बल घटक आहेत, त्यांना संरक्षण देण्याचं काम समाजाच्या इतिहासामध्ये इतर घटकांनी केलेलं दिसून येतं. आणि म्हणून प्रत्येकाला जीवन संघर्ष करावा लागतो आणि जो जीव संघर्ष करतो तोच जगतो, हे जीवशास्त्राचं तत्व हे समाजाला लागू पडत नाही. अशा प्रकारची टीका स्पेन्सरच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावर अनेक विचारवंतांनी केलेली दिसून येते. चौथी टीका आपल्याला सांगता येते, जी विशेषतः गोल्डन ब्रिज नावाच्या विचारवंताने केलेली आहे. उत्क्रांतीच्या सिद्धांतावर टीका करताना गोल्डन ब्रिज असं म्हणतात की उत्क्रांतीच्या सिद्धांताचा जो प्रवर्तक आहे, हा प्रवर्तक हा कमीत कमी उत्क्रांतीवादी राहिलेला आहे. त्याचं कारण असं की त्याने प्रसाराच्या सिद्धांताकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हर्बर्ट स्पेन्सर जाणीवपूर्वक प्रसाराचा सिद्धांत विसरतात. गोल्डन ब्रिज असं म्हणतात की हा सिद्धांत हर्बर्ट स्पेन्सर विसरतात. एखाद्या संस्कृतीचे लोक जेव्हा दुसऱ्या संस्कृतीच्या संपर्कात येतात, तेव्हा या दोन संस्कृतींमध्ये देवाणघेवाण होऊन त्यामध्ये परिणामतः सांस्कृतिक विकास घडून येतो. शिकारी, अगदी रानटी अवस्थेत असलेला आदिवासी समुदाय जेव्हा प्रत्यक्ष औद्योगिक समाजाच्या विकास झालेल्या प्रगत समाजाच्या सानिध्यात येतो, तेव्हा मधल्या सर्व अवस्था नाहीशा होऊन तो औद्योगिकरणाचा अनुकरण करायला लागतो. आणि म्हणून अशा पद्धतीने विकासाचे मधले टप्पे बाजूला पडतात आणि मग हा जो क्रम आहे तो आपल्याला योग्य वाटत नाही. हा प्रसाराचा सिद्धांत इथे मात्र हर्बर्ट स्पेन्सरनी लक्षात घेतलेला नाही. अशा प्रकारची टीका गोल्डन ब्रिज यांनी हर्बर्ट स्पेन्सर यांच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावर केलेली आहे. समाजशास्त्रज्ञ मॅकआयव्हर पेज यांनी सुद्धा हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावर टीका केली. मॅकआयव्हर आणि पेज असं म्हणतात की सामाजिक संबंध आणि समाजाचा जन्म एखाद्या प्राण्यासारखा होत नाही आणि म्हणून उत्क्रांतीमध्ये व्यक्तीचा फार मोठा आणि महत्त्वाचा भाग राहतो. उत्क्रांतीमध्ये व्यक्तीचा वाटा महत्त्वाचा आहे. नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये जीवाच्या उत्क्रांतीमध्ये जीवांचा फार मोठा वाटा दिसून येत नसला तरी ती एक प्रकारची नैसर्गिक कार्यकारण भावाच्या आधारावर निर्माण झालेली असते. परंतु सामाजिक उत्क्रांतीमध्ये व्यक्तीचा आणि विशेषतः सामाजिक संबंधाचा वाटा हा महत्त्वाचा राहिलेला असल्यामुळे याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि उत्क्रांतीचा सिद्धांत मांडताना याकडे हर्बर्ट स्पेन्सर यांचे दुर्लक्ष झालेले आहे असं मॅकआयव्हर पेज हे म्हणतात. आणि त्यामुळे हा सिद्धांत पूर्ण वाटत नाही, योग्य वाटत नाही, तो अपूर्ण वाटतो आणि पूर्णतः तो अयोग्य वाटतो. अशा प्रकारची टीका स्पेन्सर यांच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावर मॅकआयव्हर आणि पेज यांनी केलेली दिसते. विद्यार्थी मित्र, असं जरी असलं तरी उत्क्रांतीच्या सिद्धांतावर अशी टीका केली जरी असली तरी उत्क्रांतीचा सिद्धांत स्पष्ट करत असताना हर्बर्ट स्पेन्सरला याची जाणीव होती की उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या आधारावर समाजातील परिवर्तनाचे पूर्णतः स्पष्टीकरण देता येत नाही. आणि म्हणून वर्तमान काळात सर्व समाजाबाबत उपलब्ध असलेल्या ज्ञानाचा आधार घेऊन सुसूत्रबद्ध पद्धतीने मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुळात हे ज्ञान हे अपूर्ण असल्याची जाणीव ही हर्बर्ट स्पेन्सरला होती. जे वर्तमान काळात उपलब्ध ज्ञान होतं उत्क्रांतीच्या अनुषंगाने, ते ज्ञान अपूर्ण आहे याची जाणीव हर्बर्ट स्पेन्सरला होती. परंतु तरीसुद्धा त्या ज्ञानाला सूत्रबद्ध पद्धतीने मांडून स्पष्टीकरण देण्याचं, परिवर्तनाविषयी भाष्य करण्याचं काम हर्बर्ट स्पेन्सरने केलं आणि समाजातील परिवर्तनाच्या स्पष्टीकरणाचे कार्य सोपे झाले असा त्याचा यावरचा विश्वास होता. स्पेन्सरने जे उत्क्रांतीचं स्पष्टीकरण केलेलं आहे, परिवर्तनाचं स्पष्टीकरण केलं आहे, मानवी समाजाचं वर्गीकरण केलेलं आहे, ही संभाव्य योजना होती. खाद्य संकलनावस्था, शिकारी अवस्था, पशुपालन अवस्था, शेती अवस्था आणि औद्योगिक अवस्था अशा प्रकारचं समाजाच्या
अवस्थांचं वर्गीकरण, विकासाचं वर्गीकरण जे केलेलं आहे हेच खरं वर्गीकरण आहे, अंतिम वर्गीकरण आहे, एकमेव वर्गीकरण आहे, असं हर्बर्ट स्पेन्सरने पूर्ण सिद्धांतात कुठेही म्हटलेलं नाही. ह्या संभाव्य योजना आहेत, अशा पद्धतीने उत्क्रांती आपण स्पष्ट करू शकतो असा आग्रह मात्र त्यांनी धरला. गुंतागुंतीचे प्रमाण आणि संघटनाचे स्वरूप या आधारावर हे समाजाचं त्यांनी वर्गीकरण केलं. हे वर्गीकरण करताना स्पेन्सरनी मानवशास्त्रज्ञांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीचा उपयोग केला. ती माहिती अपूर्ण होती याची जाणीव स्पेन्सरला होती आणि म्हणून या त्रोटक माहितीची आधार घेऊन भूतकाळातील आणि वर्तमान काळातील सर्व समाजाच्या जडणघडणीचं स्वरूप लक्षात घेण्याचा प्रयत्न समाजाच्या वर्गीकरणाच्या सिद्धांतात त्यांनी केला. या सर्व स्पष्टीकरणाचा जो मर्यादित हेतू त्याचा होता तो म्हणजे समाजाचे स्पष्टीकरण करणे, समाजाच्या उत्क्रांतीवर भाष्य करणे, समाजाच्या विकासाचे टप्पे स्पष्ट करणे, समाजातील एकीकरण आणि विभेदीकरण स्पष्ट करणे, त्यातील संतुलन विशद करणे. हा जो मर्यादित स्वरूपाचा समाजाच्या विश्लेषणाचा हेतू स्पेन्सरचा होता तो हेतू काही अंशी का असेना पूर्ण झाल्याचं मत आपल्याला मान्यच करावं लागतं आणि म्हणून समाजशास्त्राच्या दृष्टीने स्पेन्सरने मांडलेला उत्क्रांतीचा हा सिद्धांत महत्त्वपूर्ण ठरतो. समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना अशा पद्धतीने आपल्याला समजून उत्क्रांतीचा सिद्धांत घेतल्याशिवाय समाजाच्या विकासाचे स्पष्टीकरण देता येत नाही आणि म्हणून स्पेन्सरचा हा विचार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने समाजशास्त्रातील हर्बर्ट स्पेन्सर यांच्या योगदान असलेला सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत आपण थोडक्यात स्पष्ट करू शकतो. धन्यवाद.